सकाळच्या नाश्त्यासाठीचा उत्तम आणि पौष्टिक पर्याय म्हणजे मुगाचे धिरडे. मुगाचे धिरडे बनवण्यासाठी आपण घेतले आहे 1 वाटी मूग. अख्खा मूग घेणार आहोत आपण. हा मूग आपल्याला पाण्यात भिजवायला ठेवायचा आहे साधारण 4 तास. साधारण एवढं पाणी आपल्याला ठेवायचं आहे मुगामध्ये, जेणेकरून आपले मूग व्यवस्थित फुगून वर येणार. हे जे मूग आहे त्यातील मी सर्व पाणी काढून घेतलं आहे व हे मूग मी रेस्ट करण्यासाठी ठेवले आहे साधारण 6 ते 7 तासांसाठी. मोड येण्यासाठी या पद्धतीने मी दोन्ही साईडने पॅक करून ठेवलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुती कपड्यातही बांधून ठेवू शकतात. आपले मुगाचे धिरडे बनवण्यासाठी आपण घेत आहोत 7 ते 8 पाकळ्या लसूण, 1 आल्याचं तुकडं छोटं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोड्याशा तिखट असणाऱ्या, थोडीशी ओवा आणि 1 टेबलस्पून जिरं. आता आपण मिक्सरच्या जारमध्ये मूग घेतलेले आहेत त्यामध्ये आपण ऍड करत आहोत लसूण, जिरं आणि ओवा, अद्रक आणि हिरवी मिरची. आता हे बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. त्यामध्ये आपण ऍड करत आहोत 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ. त्यानंतर कुरकुरीत होण्याकरिता आपण ऍड करत आहोत 1 टेबलस्पून गव्हाचं पीठ. तर आपण ऍड करत आहोत अर्धा टेबलस्पून हळद पावडर. त्यानंतर आपण ऍड करत आहोत 1 टेबलस्पून लाल मिर्च पावडर. त्यानंतर आपण ऍड करत आहोत स्वादानुसार मीठ. आता हे बॅटर आपण या पद्धतीने मळून घेत आहोत. याप्रमाणे आपल्या बॅटरला कन्सिस्टन्सी यायला हवी. यामध्ये आपण ऍड करत आहोत थोडं पाणी. आता हे बॅटर आपण 5 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत. या पद्धतीने आपल्या बॅटरला कन्सिस्टन्सी यायला हवी. आता आपण नॉनस्टिक पॅन घेतला आहे, त्यावर थोडंसं तेल अप्लाय करून घेतलं आहे. आता या पद्धतीने आपल्याला बॅटर टाकून ते स्प्रेड करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण फ्राय करून घेतलं आहे आणि आता सेकंड साइड पण आपण याच पद्धतीने फ्राय करून घेणार. सो आपलं क्रिस्पी आणि यम्मी धिरडे तयार आहेत. हे तुम्ही आयदर चटणी किंवा सॉस सोबत सर्व करू शकता. या पद्धतीने आपण मुगाचे धिरडे सॉस सोबत सर्व करू शकतो किंवा आपण दुसरी एखादी चटणीही ह्यासोबत सर्व करू शकतो.